शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे। अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये दिलेल्या क्लीन चिटला आता नव्यानं आव्हान देण्यात आलंय। अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील 6 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयामध्ये विशेष याचिका निषेध याचिका सादर करण्यात आली आहे आणि या याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील शिखर बँक 25,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एप्रिलमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे। हा रिपोर्ट अजित पवार यांना मोठा दिलासा मानला जात होता। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमेय, क्लीन चिटला आव्हान देण्यात आलंय, याचिकेतले प्रमुख मुद्दे काय? जरंगेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शनी आणि पद्मश्री विखे पाटील या 7 सहकारी साखर कारखान्यांनी आता अजित पवार यांना जी ईओडब्ल्यू म्हणजे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिखर बँक घोटाळा प्रकरणी जी क्लीन चिट किंवा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे त्या प्रकरणी आता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात निषेध याचिका दाखल केली आहे। या याचिकेतून या सर्व कारखान्यांच्या वतीनं या प्रकरणातील तपासाचा जो क्लोजर रिपोर्ट आहे म्हणजेच हा तपास बंद करण्यासाठी तपास यंत्रणेने जो अहवाल सादर केलेला आहे त्याला विरोध केलेला आहे। या प्रकरणी घोटाळा झालेला आहे, तसे पुरावे उपलब्ध असताना त्याची सखोल चौकशी आणि तपास होणं आवश्यक असताना तपास यंत्रणा अशा प्रकारे कसा क्लोजर रिपोर्ट सादर करू शकते असा आक्षेप घेतलेला आहे। यापूर्वी या क्लोजर रिपोर्टला ईडीच्या वतीनं सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे, कारण की हा जर क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला तर ही केस बंद होईल आणि जर ही तक्रारच राहणार नाही तर ईडीला सुद्धा त्यांचा तपास बंद करावा लागेल अशा आशयाचा ईडीचा विरोध आहे। त्यामुळे या प्रकरणी अजित पवारांना आधी जानेवारीत आणि त्यानंतर गेल्या महिन्यात जो नव्यानं अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे त्याला विरोध करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात या निषेध याचिका दाखल करण्यात आल्या। परंतु या निषेध याचिका स्वीकारायच्या की नाही किंवा तक्रारदाराला अशा प्रकारे निषेध याचिका करण्याचा अधिकार आहे की नाही यावर येत्या 25 जुलैला कोर्टात सुनावणी होईल आणि त्यानंतर या निषेध याचिका स्वीकारायच्या का, अजित पवारांच्या अडचणी वाढणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील 25 जुलैच्या सुनावणीनंतर मिळतील अशी अपेक्षा आहे। प्रज्ञा। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध